नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज एक छोटासा व्हिडिओ अमर्त्य सेनचा। अमर्त्य सेन हे भारतरत्न म्हणून त्यांना पदवी देण्यात आलेली आहे। ते नोबेल प्राइज विनर्स आहेत। बुद्धाच्या फिलॉसॉफीवरती त्यांचा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने मोदी सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या देशातल्या लोकशाहीला नष्ट करण्यासाठी जे सुरू केलेला आहे प्रयत्न, त्याचा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। आणि त्यांनी सांगितलं की या जगात काय सुरू आहे, आपल्या देशात आज आपण कुठे आहोत, जगातलं सर्व लक्ष इकडच्या सर्व घडामोडीवरती लागलेलं आहे। दुसरं, आज एक दुसरा व्हिडिओ आहे, तो सुप्रिया सुळे यांचा, ज्या काँग्रेसच्या प्रवक्ता आहेत, अत्यंत अग्रेसिव्ह आणि चिडून बोललेले आहेत ते की काच्या घटना आणि BJPचा ज्या पद्धतीने खोटारडेपणा जो सर्वीकडे चाललेला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्याचं वक्तव्य आहे। हे दोन्ही व्हिडिओ अत्यंत मार्मिक आहे, कारण अमर्त्य सेन हे अत्यंत सिनियर 90 वर्षाचे नोबेल प्राइज विनर्स, जगातील एक मोठं व्यक्तिमत्व, आणि ज्यांनी ज्या पद्धतीने BJPला ज्या पद्धतीने एक्सपोज म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने त्यांनी अनुभवलेले, कारण त्यांना सर्व इतिहास माहिती आहे। 90 वर्षाचा माणूस, त्यांना सर्व युद्ध आणि त्यांना सर्व अनुभव आहे, आणि त्याच्यातनं त्यांचं वक्तव्य बघूया आपण या छोट्याशा 2 व्हिडिओमधनं। अपनी स्क्रीन पर यह तस्वीर जरा ध्यान से देखिए। इनका नाम है अमर्त्य सेन। भारत ही नहीं बल्कि दुनिया भर में अर्थशास्त्र के मामले में पुरोधा माने जाते हैं, और इस कदर माने जाते हैं कि 1998 में इन्हें नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया। अगले ही साल भारत सरकार ने भारत रत्न से नवाजा। साल 2012 में राष्ट्रीय मानविकी मेडल भी मिला। साल 2017 में स्काईपे पुरस्कार से भी सम्मानित किया गया, और बाकी पुरस्कार तो आए दिन मिलते ही रहते हैं। मगर अब 90 साल की उम्र में उन्होंने भारत की वर्तमान परिस्थितियों को लेकर जो कहा है वो सुनना कोई भी भारतीय पसंद नहीं करेगा। इनका जन्म साल 1933 में हुआ था, यानी जब भारत आजाद हुआ तब उस लड़ाई को भी इन्होंने देखा है और समझा है। और आज अंग्रेजी शासन की तुलना करते हुए भारत की स्थितियों के बारे में इन्होंने जो कहा है वो हम सभी को शर्म से पानी पानी कर देने के लिए काफी है। और सिर्फ नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन ने ही नहीं, बल्कि दुनिया भर के टॉप के शिक्षाविदों ने भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को लेकर जैसे जैसे सवाल उठाए हैं, यकीन मानिए किसी ने सपने में भी नहीं सोचा होगा कि जो लोग विश्वगुरु बनाने आए थे वो भारत को इन परिस्थितियों में पहुंचा देंगे। इन तमाम बड़े लेखकों और शिक्षाविदों ने क्या क्या कहा है, बेहद आसान भाषा में पूरी बात आपको बताऊंगा। इसके साथ ही चर्चा करेंगे इलेक्टोरल बॉन्ड से निकले एक और कथित घोटाले के बड़का भूत की। जी हां, एक ऐसी कहानी सामने आई है जिसने इलेक्टोरल बॉन्ड के खेल में रिजर्व बैंक को भी शामिल कर लिया है। हाल ही में पता चला कि केजरीवाल के मैटर में जो आरोपी है, जब उसने भाजपा को चंदा दिया तो उसको जमानत मिल गई धकाधक। वैसे ही कहानी एक प्राइवेट कंपनी और रिजर्व बैंक के बीच से भी निकलकर धाए से बाहर आ रही है। ये मसला बड़ा गंभीर है, ध्यान देकर सुनिएगा। वहीं अब तक तो चंदा लेने, घूस लेने, धन उगाही करने जैसे तमाम आरोप मोदी सरकार और इनके अधिकारियों पर लग रहे थे, और अब एक जबरदस्त आरोप महाराष्ट्र के पूर्व राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पर लग गया है। बताया जा रहा है कि भारत के सबसे बड़का सेठ के बेटवा से इन्होंने 15 करोड़ लेकर चाप लिया, चंदा लेकर चाप लिया। क्या है पूरी कहानी, उस पर भी बात करेंगे। पिछली ही वीडियो में हमने बताया था कि किस तरीके से भारत के वित्त मंत्री निर्मला सीतारमण के पति ने इलेक्टोरल बॉन्ड पर बहुत सारे सवाल उठाए, और अभी खबर आ रही है कि निर्मला सीतारमण लोकसभा का चुनाव नहीं लड़ेंगी। और इसके पीछे जो कारण उन्होंने बताया है वो सुनकर गहरी नींद में भी आपको हंसी आ जाएगी। और इसके बाद बात करेंगे वीवीपैट के गायब होने की। जी हां, चुनाव शुरू नहीं हुआ कि वीवीपैट हैराने लगा। आज ये स्थिति में है आपकी कह सकती हैं कि मोदी को अपदस्थ करके हम 2024 में सत्ता बदल देंगे, मतलब अगले 2 महीने में। क्योंकि ये बहुत सारे लोग कहते हैं 272 से नीचे ले आएंगे, 272 से नीचे ले आएंगे तो क्या होगा, ठीक है, कुछ चिराग पासवान और ये सब रेजगारी मिलकर फिर 272 पार कर जाएंगे। मोदी जी 180 नहीं पार कर रहे हैं, ये मैं आपको बता सकती हूँ। RSS का इंटरनल सर्वे है, BJP का इंटरनल सर्वे, इसलिए इतने परेशान है। ये जो मोदी जी धरपकड़ कर रहे हैं विपक्षी नेताओं की, ये जो मोदी जी अपनी ईडी, अपनी CBI, अपनी इनकम टैक्स भेज रहे हैं, ये क्यों भेज रहे हैं? इनको लग रहा है ये लोग डर के बैठ जाएंगे, ये करेंगे नहीं। कांग्रेस के बहुत सारे लीडर छोड़कर जा रहे हैं, हर चुनाव के पहले जाते हैं, इस चुनाव के पहले भी जा रहे हैं। तो ये धारणा बनती है कि कहीं ऐसा तो नहीं कि कांग्रेस को डूबती नैया लोग समझ रहे हैं कि पहले 44 सीटें थी, 52 थी, इस बार पता नहीं फिर मोदी 400 पार का आंकड़ा दे रहे हैं, पता नहीं तीसरी बार फिर मोदी आ जाएंगे, तो चलो उधर ही चलो जहां ज्यादा जीत की संभावना है, सत्ता में ताज। जो चूहे की तरह बिलबिलाते थे वो चले गए,
वो योद्धा नहीं है, वो डर के गए हैं, वो कायर है। उन्होंने समझौता किया है अपनी विचारधारा के साथ, उन्होंने समझौता किया है मूल्यों के साथ। वो जिन मूल्यों की खिलाफत करते थे आज उन्हीं का पटका पहनकर खड़े हैं। तो ये समझौता नहीं है, ये कायरता नहीं है, ये क्या है? ये अवसरवादिता नहीं है, ये सेल्फिशनेस नहीं के है। पहले लग नहीं रहा कि अचानक कांग्रेस एक इस तरह की बिकरिंग में फंसी है, बजाय इसके कि मोदी को चुनौती दे? असलियत यह है कि इस लड़ाई को लड़ने के लिए कलेजा और जिगर चाहिए, और जिनके अंदर संशय है, जिनके अंदर वो कलेजा और जिगर नहीं है, वो जाएंगे क्योंकि वो विचारधारा को प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी राहुल गांधी की, कांग्रेस नेताओं की, जिसमें कहा गया कि हमारे पास पोस्टर छपाने के पैसे नहीं है, उम्मीदवार को देने के पैसे नहीं, लड़ने के पैसे नहीं है। तो ये तो बहुत बड़ी चुनौती, चैलेंज तो अभी आपके सामने ये होगा। काले धन की जो स्रोत है, काले धन का जो सृजन है, काले धन का जो फाउंटेन है, वो बीजेपी है। तो बीजेपी के पास उतना पैसा है जितना भगवान छाप नहीं सकते, तो वो चुनाव लड़ रहे हैं। आपको हंसता मुस्कुराता प्रधानमंत्री का चेहरा हर जगह क्यों नजर आता है? एक विज्ञापन पर ही नजर आता है ना। टीवी खोलिए तो प्रधानमंत्री, रेडियो सुनिए तो प्रधानमंत्री, किसी भी होर्डिंग पर चले जाइए तो प्रधानमंत्री, पेट्रोल पंप जाइए तो प्रधानमंत्री, मार्केट जाइए तो प्रधानमंत्री, शौचालय चले जाइए तो प्रधानमंत्री, हर जगह तो प्रधानमंत्री है। कैसे हैं? अपने बलबूते पर हैं, कोई बहुत बढ़िया काम किए हैं, कोई हिंदुस्तान को सबसे विश्व में आगे ले गए हैं। अरे भुखमरी में हम नंबर 1, कुपोषण में हम नंबर 1, बेरोजगारी में हम नंबर 1, महिला अपराध में हम नंबर 1, महंगाई में हम नंबर 1। काहे चमक रहा है प्रधानमंत्री? क्योंकि इसी पैसे को देकर, जब पैसा दे रहे तो विज्ञापन छप रहा है, और विज्ञापन छापने वाले दबी जबान से कुछ बोल नहीं पाते हैं, चाटुकारिता में चरण वंदन करते रहते हैं दिन भर, मोदी 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 चलता है। हर चीज में झूठ बोलता है, जो आंकड़ों में झूठ बोलता है, जो नीतियों में झूठ बोलता है, जो विदेश और देश के मंचों पर झूठ बोलता है, जो सदन, जो पार्लियामेंट में झूठ बोलता है, जिसकी सरकार मीडिया में झूठ बोलती है, जिसके मंत्री बेधड़ल्ले से झूठ बोलते हैं, जो खुद चुनावी रैलीज में और सदन में झूठ बोलता है, वो क्या और कोई झूठा गंदा नापाक काम नहीं? दुनिया भर में डंका बज रहा है, प्रधानमंत्री मोदी का नाम पूरी दुनिया में लोग जान रहे हैं, बीजेपी वाले लगातार करते, इसके पहले जानते ही नहीं थे लोग। डंका तो ऐसा बज रहा है कि अमेरिका और जर्मनी हमारी राजनीति पर, हमारे लोकतंत्र पर लगातार टिप्पणी कर रहा है। और डंका तो ऐसा बज रहा है कि जो 56 इंच की तथाकथित छाती वाले हैं, वो उनको बिला बिला के मनुवार कर रहे हैं कि भैया ऐसा ना बोलो हमारे लिए। डंका तो ऐसा बज रहा है कि ऑस्ट्रेलिया ने हमारे 6 राज्यों से स्टूडेंट ही लेने से मना कर दिया। डंका तो ऐसा बज रहा है कि बांग्लादेश जो है वो हमारा ऑल वेदर फ्रेंड, वो चीन को कॉक्स बाजार दे रहा है। डंका तो ऐसा बज रहा है कि श्रीलंका में सबमरीन बेस बना रहा है चीन। डंका तो ऐसा बज रहा है कि पाकिस्तान और चीन एक साथ लामबंद होके खड़े हैं। हमारे मोदी जी चीन का, पाकिस्तान का तो छोड़िए, चीन का ही नाम नहीं ले पाते। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही छोटीशी एक क्लिप, एक स्टोरी तुम्हाला दाखवू. ती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थाची आई महामाया हिने सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच तिने आपला प्राण त्याग केला आणि त्याला सर्व त्याची जबाबदारी प्रजापती, तिची सख्खी बहीण तिच्यावरती दिली आणि राजा शुद्धोधनसोबत हे तिघही राहायला लागले. जो मुलगा सिद्धार्थ ज्यावेळेस तो मोठा व्हायला लागला त्यावेळेस त्याचे सर्व जे काही असित मुनीपासून सर्व लोकांनी त्यांचं भाकीत केलं, त्याच्यावरनं तिलाही असं वाटायला लागले की माझा पुत्र काहीतरी एक वेगळा होईल. राजा शुद्धोधन त्याला अजिबात भिक्षू व्हावा किंवा एखादा संन्यासी व्हावा अशी त्यांची इच्छा नसते. त्याच्यामुळे त्यांनी काय काय केलं हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. परंतु महामायाचा जो त्याग आहे, तो प्रजापतीचा तो त्याग आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. गर्भवती असते त्यावेळेस प्रजापतीला अत्यंत काळजी घेण्याची वेळ आलेली असते आणि सर्व लोकांचं हालात त्याच्याकडे लक्ष असते की बाबा त्यांनी तिचं हे नवीन बाळ यावं, सिद्धार्थाचा भाऊ. परंतु ज्यावेळेस तिला मंगला तिच्या धीराची पत्नी असते, ती तिला भडकवत असते की तू जर सिद्धार्थाकडे लक्ष देणार नाही, जर तुला नवीन बाळ झालं तर. ते तिच्या मनावरती इतकं जास्त बिंबते आणि ती निर्णय घेते की मी सिद्धार्थाचा कोणताही भाऊ किंवा बहीण मी होऊ देणार नाही. आणि कारण तिचं जे लक्ष, शुद्धोधनाचं जे लक्ष असते त्याच्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असते की तो एक मोठा योद्धा होईल किंवा एक मोठा संन्यासी होईल आणि ते स्वप्न तिने पूर्ण करावं म्हणून ती गोळ्या न घेता ती ॲबॉर्ट करते, ती स्वतःचं गर्भपात करते. आणि अशी ती घटना होती. ज्यावेळेस हे शुद्धोधनाला कळते त्यावेळेस त्याला खूप
पश्चाताप होतो म्हणण्यापेक्षा तिचं ते धैर्य पाहून राजा शुद्धोधनाला फार आनंद हे होतं की बाबा ह्या हिचं योगदान या सिद्धार्थाच्या ह्याच्यामध्ये किती मोठं आहे आणि त्याच्यावरती ते तिला धन्य समजतात. अशी ही छोटीशी स्टोरी मी तुम्हाला घेऊन येत आहे बुद्धा या सिरियलमधनं. बघूया. महादेवी, महादेवी क्या हुआ? महादेवी मैं अभी आपको औषधि देती हूँ. महादेवी ने तो औषधि ली ही नहीं. आपके गर्भपात का समाचार सुनकर बहुत पीड़ा पहुंची है मुझे. मैंने सारे प्रश्न ही मिटा दिए मंगला दीदी. अब राम कृष्ण को एक साथ एक ही में देखेंगे. बस एक ही आंख होगी शकुन वाली. अंजलि रानी, आपने तो उस दिन सहज कह दिया था कि महादेवी का ध्यान अब युवराज सिद्धार्थ पर नहीं होगा. बस तब से कह रही थी कि मंगला दीदी ने मेरी आंखें खोल दी. वैद्य सुश्री ने औषधि दी थी, नहीं ली. और उसी समय उन्होंने संकल्प किया कि जब तक युवराज सिद्धार्थ अपनी शिक्षा पूर्ण नहीं कर लेते महादेवी की अपनी कोई संतान नहीं होगी. इतना बड़ा त्याग. सिद्धार्थ बैरागी न बने, उस पर दुख की छाया न पड़े, इसके लिए मैंने क्या कुछ उपाय नहीं किए. यहां तक कि मैंने ये भी नहीं सोचा कि शाक्य कुल का इतिहास मेरे विषय में क्या कहेगा. परंतु मेरे सभी प्रयत्न पर भारी है तुम्हारा ये त्याग देवी. देव, मैंने तो पुत्र प्रेम में केवल नगर खाली करवाया देवी. परंतु तुमने युवराज सिद्धार्थ के लिए अपनी कोख खाली कर दी. ये प्रमाणित कर दिया कि संबंध केवल रक्त से नहीं प्रेम से भी बनते हैं. तुम्हारे जैसे मां का दृष्टांत कदाचित ही आने वाले इतिहास में कोई होगा. तुम्हारी इस भीष्म प्रतिज्ञा पर मैं नतमस्तक हूं देवी. अब युवराज सिद्धार्थ के सम्राट बनने में मुझे कोई संदेह नहीं, कोई संदेह नहीं. कौशिका. जी महाराज. राजा अमितोदन को कहो कि मैं अब भी सभी गुरुजनों को मिलना चाहता हूं. जी. रोजप्रमाणे बहुजन सौरभचा आज आढावा घेऊया.
आजच्या मुख्य याच्यातील बातम्यापैकी एक काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, अत्यंत प्रभावीशाली जाहीरनामा, आणि त्याच्यात जे आश्वासनं दिलेले आहेत त्याच्यामध्ये लेखी रूपातला जाहीरनामा आहे. सर्वात पहिले 30 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन, त्याच्यानंतर भत्त्यासारख्या बेरोजगारी भत्ता, जर एखाद्याला नोकरी मिळाली नाही तर बेरोजगारी भत्ता, जे अमेरिका किंवा लंडनच्या भागामध्ये जेवढे बेरोजगार असतात 18 वर्षापेक्षा मोठे लोक, त्या लोकांना एक पर्टिक्युलर एक थोडं त्यांचं जीवन जगतील एवढा कमीत कमी त्यांना सपोर्ट गव्हर्नमेंट देत असतो, त्याला हा रोजगार भत्ता म्हणतात. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये त्याचा प्रबंध आहे की सरकारला अशा पद्धतीच्या सोशल वेलफेअर स्कीम, तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक इडगुंजी नावाचे 1936ला एक PhD करतात आणि त्या PhDचा तो निबंध बाबासाहेबांकडे तपासायला येतो आणि बाबासाहेब सोशल इन्शुरन्सच्या नावाखाली, आणि त्याच्यामध्ये हा एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स आणि सोशल इन्शुरन्सच्या नावाखाली जो बेरोजगारी भत्ता जो आहे तो त्याचा उल्लेख असतो. म्हणजे बाबासाहेबांची कल्पना होती आणि त्यांनी ते बरोबर कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतली, जेणेकरून जो कोणी 18 वर्षाचा असेल तो कमीत कमी बेरोजगारी जर भत्ता मिळाला तर तो आपल्या स्वतःच्या पायावर बळकट राहील. तुम्हाला माहिती असेल की लंडनमध्ये तिथे 18 वर्षापेक्षा सर्व जे मुलं मोठे असतात, मुलगा असो की मुलगी, तिला एवढा भत्ता मिळतो की ती स्वतंत्र आपल्या पायावर उभी राहील आणि त्याच्यामुळे घरावरती कुठंतरी आईवडिलांवरती त्या डिपेंड राहत नाही, आणि डिपेंड न राहिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट मिळतो. म्हणजे त्या स्वतंत्र जगू शकतात, स्वतंत्र विचार करू शकतात, त्यांच्या आईवडिलांचे विचार त्यांना जपून ठेवण्याचे किंवा त्या परंपरा राबवण्याची गरज नसते. त्याच्यामुळं या योजना जर झाल्या तर निश्चितच काँग्रेसच्यामुळे या देशाची एक परिस्थिती बदलण्यासाठी एक मोठी एक सुरुवात होईल. एक त्यांनी सांगितलं की शैक्षणिक कर्जावरती जो आता बँक जो दर आहे तो कमीत कमी आम्ही लावू, त्याच्यामध्ये सवलत देऊ. त्याच्यानंतर अग्निवीर योजना जी आहे तिला आम्ही पूर्णपणे बंद करू. तुम्हाला माहिती आहे की हा अग्निवीर योजनेच्या अंतर्गत फक्त 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो, त्याच्यानंतर त्यांना सर्व लोकांना 3/4 लोकांना काढण्यात येते. अशा त्या योजनेला ते बंद करणार आहेत. पेपरफुटीसारख्या ठिकाणी यावेळेस सर्व यंत्रणा आपण सरकारकडे ठेवतील अशी त्यांची इच्छा आहे. गृहलक्ष्मी योजना ते राबविणार आहेत. बस प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत, कर्जमाफीऐवजी त्यांना MSP वरती जास्तीत जास्त ते भर देणार आहेत. GST कोणाकोणाला लागायचा त्याच्यावरती पुनर्विचार. त्याच्यानंतर पेट्रोल पंप आणि डिझेलवरती मोठ्या प्रमाणात सवलत. आरक्षणावर 50%ची जी आता बॅन आहे त्यापेक्षा ते जास्त त्याला काढून टाकतील. जेवढेही लोकसंख्या राहील त्याच्या हिशोबाने त्यांचं होईल. त्याच्यानंतर अंदाजपत्रकामध्ये पुरेसा ते बजेट करतील, त्या ह्याच्याने रेल्वे भाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सवलत मिळेल. अशा अनेक गोष्टी त्यांनी आज देशासमोर मांडलेल्या आहेत. निश्चितच त्यावेळेस चिदंबरम अर्थमंत्री होते, कॅम्ब्रिजमधनं शिकलेले, अमेरिकेत राहिलेले आणि अत्यंत मोठा अर्थशास्त्रज्ञ आपल्या देशात. त्यांनी अनेक याच्यावरती का केलं, कसा पैसा येईल, काय नाही याचं सर्वात विश्लेषण केलेलं आहे. आजची ती महत्त्वाची न्यूज असल्यामुळे आम्ही तुम्हाला आज फ्रंट पेजवर टाकलेली आहे. आज RBIची एक न्यूज आहे, त्यांनी रॅपो रेट म्हणजे जो हे राहतो त्याचा जो व्याजदर आहे तो कायम ठेवलेला आहे 6.5%नी, जेणेकरून यावर्षी लोकांना जास्त भुदंड पडणार नाही. जे लोक कर्ज घेतील त्यांना तेवढाच कर्जचं हे करायला कर्जवाढीमध्ये काही फरक पडणार नाही. लालू यादव यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी. एक फार जुन्या मॅटरमध्ये कुठेतरी त्यांना आता त्याच्यात गुंतवलेलं आहे की कुठेतरी आर्म्ससाठी त्यांनी काहीतरी बंदुकीचा नवीनच नाटक आता सुरू केलेलं आहे. आता BJPला जे वाटेल ते करतील, त्यांना काय. परंतु अशा ठिकाणी त्यांना अजून पुन्हा BJPलाच त्याचं नुकसान होईल अशी प्रतिक्रिया सर्वीकडे उमटलेली आहे. नागपूर विमानतळावर 8.81 कोटी रुपयाची ड्रग जप्त. या देशामध्ये जेव्हापासून BJPचं शासन आलं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडाणीच्या पोर्टवरती पूर्ण जहाजभर त्यांनी ड्रग दिसलेलं आहे. अनेक ठिकाणी ड्रगचं प्रमाण वाढलेलं आहे. मला कळत नाही किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग जे व्यापार करणाऱ्या लोकांनी BJPच्या याच्यामध्ये फंडिंग केलेलं आहे. अशा यामुळे मला असं वाटते म्हणजे सर्वांनाच अशी हे आहे की BJPच्या काळामध्ये ह्या सर्व असंविधानिक म्हणजे इलिगल ॲक्टिव्हिटीज इंडियामध्ये वाढलेल्या आहेत. NCERTच्या पुस्तकामध्ये
आज नवीन उपक्रमामध्ये बाबरी मस्जिद, गुजरात दंगल आणि हिंदुत्वाचे राजकारण अशा हा सर्व समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याच्यावरती सर्व लोकांनी खेद व्यक्त केलेला आहे की नवीन जनरेशनला या गोष्टीपासून त्यांना काय करण्याचं आहे. ज्या घटना अत्यंत वाईट आहेत त्याच्याबद्दल होऊ नये, परंतु ते NCERT यांनी ते टाकलेले आहेत. त्याच्या शेजारची आज आमची महत्त्वाची बातमी, भाजपा कर्त्याला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक. एक बंगलोरची बातमी. तुम्हा लोकांना माहिती आहे की मालेगावमध्ये बॉम्बब्लास्टमध्ये BJPचे अनेक लोक अडकलेले होते. तिची खासदार एक अडकलेली. अशा अनेक बाबी असताना तुम्हाला, कारण BJPच्या याच्यात असे लोक पुन्हा आता बॉम्बस्फोट म्हणजे अजूनही ते घातक प्रवृत्तीकडे ते वळलेले आहेत अशा पद्धतीची बातमी याच्यावरनं दिसते आहे. दुचाकी बोलेरोच्या धडकेत 5 ठार 2 जखमी, नाशिकची बातमी. त्याच्याच खाली भीमा कोरेगाव प्रकरणात प्राध्यापक शोभा सेन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की भीमा कोरेगावमध्ये अनेक लोकांना पुन्हा काही कारण नसताना शिक्षेच्या ह्याच्यामध्ये आणि मोदीला मारण्याचा छळ अशा पद्धतीचं ते आयोजन होतं. हे सर्व म्हातारे सिनियर लोक होते, ते काय मारणार आहेत. तर अशा पद्धतीच्या त्याच्यामुळे सर्व लोक अडकलेले होते. आता शोभा सेन हिला पण जमानत मिळालेली आहे. आज जवळपास अनेक लोकांना जमानती त्याच्यात मिळालेल्या आहेत. अरुण गवळीची सुटका, मुदतपूर्वी सुटका झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे मुंबईचा डॉन अरुण गवळी, परंतु तो एक फार मोठा सामाजिक कार्यकर्ता होता. सामाजिक त्यांचं मोठं हे होतं. त्याच्यावरती जर तुम्ही त्यांच्या सर्व स्टोरीज ऐकल्या, त्यांच्यावरती पिक्चर निघालेले आहेत. एक मोठा दानशूर माणूस होता आणि लोकांना तो नेहमी मदत करायचा. आता अनेक अंडरवर्ल्डचे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कामं करत असतात. त्याच्यामुळं त्यांना ते जेल होती मध्ये अनेक वर्षापासून, तर 2006 पासून ते जेलमध्ये होते. त्यांची सुटका आज झालेली आहे. मुख्याध्यापकाने उद्ध्वस्त केले बलात्कार पीडितेच्या शिक्षणाचे स्वप्न. एक मुलगी जयपूरची होती. तिला काहीतरी गँगरेपमध्ये काहीतरी तिच्यावरती हे झालं आणि ती बातमी अत्यंत व्हायरल झाली. मुख्याध्यापकाने तिचं नाव काढलं आणि त्याच्यामुळे तिला परीक्षेपासून मुक्त आलं. हे अजिबात त्याच्या हयातीत येत नव्हतं, परंतु त्यांनी ते कृत्य केल्यामुळे त्या पोरीचं पूर्ण एज्युकेशनच संपवलं, तिचं लाईफ संपलेलं आहे. अशा पद्धतीची ती बातमी आहे. 5.25 लाख मते घेणाऱ्या काँग्रेस नेत्याची बंडखोरी. अनेक ठिकाणी बातम्या आहेत की ज्या लोकांनी मोठी काँग्रेसमध्ये हे होती, परंतु त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आज वंचितांनी पुन्हा उडी घेतली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कसं नुकसान होईल त्याच्यामुळे दुसऱ्या त्या अपक्ष उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. अत्यंत खेदजनक बात आहे की प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी असं का करते आहेत, जे काँग्रेसला पाडलं की BJPला अल्टिमेटली मदत होईल अशा पद्धतीचे काय करावे. म्हणजे आत्ताच तुम्हाला माहिती आहे की अमरावतीची घटना, आज त्यांचे बंधू त्यांना उभं केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही उभं राहा. त्यांनी सांगितलं की आमच्या मताचं विभाजन होऊन पुन्हा BJP लक्षात येईल. त्याच्यामुळे त्यांनी तो परवाच्याच पेपरमध्ये आम्ही सर्व ते व्हिडिओ तेही दाखवलेलं आहे. हे बरोबर नाही. प्रकाश आंबेडकर सारख्या लोकांनी BJPला डायरेक्टली मदत ओपनली करावं ना. बाकीच्या लोकांनी त्यांनी ज्या पद्धतीने ऐलान केलं की नाही आम्ही ओपनली मदत करो, म्हणजे मग त्याच्यामध्ये आठवले असो की अजून कोणी असो की बाकीच्या लोकांचं नाव घेण्याची गरज नाही. परंतु असं इनडायरेक्टली करून आपण काहीतरी खोड्या करायच्या, हे बरोबर नाही. आज त्याच्याच खालची आज आम्ही बातमी घेतलेली आहे. नागार्जुनात भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर यशस्वी व्याख्यान. तुम्हाला माहिती आहे की एक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजिकल कॉलेज सावंतवाडी मॅनेजमेंट, तिथे एक मोठं चर्चासत्र झालं आणि त्याच्यात नागार्जुनात भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरती व्याख्यानं झालेली आहेत. अत्यंत प्रभावशाली कार्यक्रम झाला, त्याची बातमी आज आम्ही दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व न्याय भवनाची सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ. तुम्हाला माहिती आहे बार्टीच्या सर्व लोकांनी मतदान करू याची आम्ही शपथ घेतलेली आहे. त्यांनी ती बातमी आज आम्ही दिली आहे. आदिवासी मुलींना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या झुल्लाबाई मडावी यांना आदरांजली अर्पण. एक मोठं काम करणाऱ्या झुल्लाबाई मडावी यांना आदिवासी मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाकडे वळवलेले, त्याचा स्मृतिप्रित्यर्थ आम्हीही सुद्धा अभिवादन करतो, आदरांजली देतो. प्राध्यापक डॉक्टर सुकेशिनी बोरकर बनसोड सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित. ब्रह्मपुरी इथली न्यूज आहे ती.
नागपूर प्रादेशिक परिमंडलीय नाट्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन. नागपूरची बातमी आहे. नाट्य स्पर्धेतून कर्मचाऱ्यांना सुप्त गुणाचा वाव. सुहास रंगारी. अनेक लोकांना नाटकाची याच्यात सुप्त गुण असतात, पण त्या लोकांनी जर तो सादर केला तर निश्चितच त्या गुणाला प्रोत्साहन मिळते. काळाच्या आघातात होरपडलेल्या संतोषीला कर्मयोगीची साथ. कर्मयोगी एक संस्था आहे. त्या अशा कोणतीतरी दुरावलेल्या अशा मुली असल्या किंवा निराधार असल्या त्यांच्यासाठी लग्न लावण्याचं मोठं काम करत असतात. आणि याचे सर्व आमचे मित्र रक्षक ज्ञानेश्वरराव रक्षक त्यांच्या इथे एक मोठा आश्रम आहे, तिथे त्यांनी तो कार्यक्रमाची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. क्रांतिज्योती बहुउद्देशीय संस्थातर्फे सम्राट अशोक यांना 11 एप्रिलला जयंती. त्याच्याच खाली आज आम्ही सावरला परिसरात वाघाने घेतला एकाचा बळी. एक साप्ताहिक दुसरी घटना. वन विभागाने हाताळण्याची परिस्थिती. पवनी इथली बातमी आहे. एका वाघाने तिथे एकाचा बळी घेतल्याची ती बातमी आहे. अत्यंत वाईट की मला कळत नाही की आपल्या देशामध्ये अशा सर्व जिथे जिथे लोकांच्या शेत्या आहेत राहतात आणि तिथे वाघं सोडलेले आहेत काय आहे, पण बाकीच्या देशामध्ये जिथे जिथे वाघ आहेत त्या ठिकाणी त्या सर्व फेन्सिंग आहे आणि तिथे बाकीच्या गावाच्या लोकांचा त्यांचा संबंध येत नाही. परंतु आपली काय यंत्रणा आहे ते सरकारलाच माहिती आहे. विद्यार्थ्यांना महापुरुषाच्या जयंती उत्सवापासून दूर ठेवण्याचा काही शैक्षणिक संस्थांचे डाव. विद्यार्थ्यांना ॲक्च्युली महापुरुषांच्या जयंत्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे, कारण त्यांना तेव्हाच त्याच्यातनं कळेल की कोणी काय केलं आणि काय नाही आणि त्यांचा अभ्यास वाढेल. परंतु काही संस्था आहेत ते त्याच्यापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. एक वाचकांना आवाहन दैनिक बहुजन सौरभच्या मुख्य संपादकांनी केलेलं आहे की तुम्ही बहुजन सौरभला जाहिराती द्या, मदत करा, अशा पद्धतीची जाहिरात आहे. आज पान 2वरती आज आमचा अग्रलेख आहे. भारतातील बहुजन म्हणजेच असुरांनो, येती लोकसंख्येची निवडणूक ही शेवटची संधी आहे. सर्व जिकडे तिकडे ज्या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे जिकडे तिकडे एकच आवाज सुरू आहे की तो अभी नाही तो कभी नाही अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांना आम्ही वारंवार आवाहन करतो की यावेळेस हात पकडू लोकांना बाहेर काढा आणि इलेक्शनमध्ये घेऊन जा. कुठे जरी कोणी जात असेल तर त्यांना म्हणा पहिले इलेक्शनला घे आणि मग तू जा कुठे जायचं असेल तर. अशा पद्धतीच्या याच्यावरती आज अग्रलेख आहे. अनेक गोष्टीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. भारत भाग्य विधाता. आज आमचं जे इलेक्शन आहे ते भारतभराचं आहे, कुठल्या एका पार्टीचा नाही. म्हणून तुमच्यासमोर जर लक्ष असेल आपला कोणीतरी मग एखादा XYZ माणूस खूप चांगला आहे, नितीन गडकरी खूप चांगले आहेत, खूप काम केलेलं आहे, परंतु यावेळेची निवडणूक नितीन गडकरींची नाही आहे, ती मोदींची आहे. मोदीचं राज्य पाहिजे की नाही पाहिजे? मोदीचं राज्य पाहिजे असेल, समजा गडकरी तिथे प्राईम मिनिस्टर होत असतील तर निश्चित द्या. परंतु जर मोदीला निवडून आणण्यासाठी जर तुम्ही गडकरींना वोट करत असाल तर ते निश्चितच तुम्हाला दोनदा विचार करावा लागेल असं वाटते. याच्यावरती जो लेख आहे तो लोकप्रिय संजय काशीनाथ सोनटक्के यांचा तो लेख आहे. वारांगणाच्या गल्लीतील सत्पुरुष समीर गायकवाड. तुम्हाला माहिती आहे वारांगणा प्रॉस्टिट्यूट एरिया असतो. अनेक लोक तिथे काही मजबुरीने गेलेल्या मुली असतात, अनेक लोक त्या व्यवसायाशी त्यांचा संबंध येतो. सुप्रीम कोर्टाने अनेक ठिकाणी आता त्यांना रिलीफ दिला की तो एक व्यवसाय आहे आणि त्याला व्यवसायाच्या मार्फतच पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आता सध्या त्यांची पोझिशन थोडी ठीक आहे, परंतु त्याच्यातही अनेक पोरी शिकायला आलेल्या आहेत. त्यांच्यातनं जे काही मुली झालेले आहेत त्याच्यातनं आता एक त्याच्यात प्रीती तिरपुडेचा एक सुंदरसा लेख आहे. एक तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की आमच्या भगिनी अरुणा सभाने या अत्यंत याच्यावरती प्रखरतेने बोलत असतात. अनेक लोक त्यांना नावही ठेवतात, परंतु जे सत्य परिस्थिती आहे ते सांगत असतात आणि त्यांच्या आईच्या स्मृतीप्त्यर्थ दरवर्षी कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमाला ताराबाई शिंदे पुरस्कार ते देत असतात आणि त्याच्यातनं समीर गायकवाड यांची निवड केलेली आहे. ते याच्यातलं सर्वात मोठं काम करणाऱ्या वारांगणाच्या बाबतीतल्या त्यांच्या समस्या लोकांपर्यंत मांडण्याचं काम समीर वानखेडे करत असतात, अशी ती बातमी आहे. आमचे मित्र एक DD गोंडाने, दिगंबर गोंडाने नागपूरचे, त्यांनी एक सुंदरसा लेख लिहिला. औषधी कंपन्याकडून रोके. तुम्हाला माहिती आहे की ज्या लोकांचे सॅम्पल्स फेल झालेले आहेत, ज्या लोकांच्या औषध्या फेल झालेल्या आहेत त्या लोकांनी पैसे देऊन आपल्या औषधी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या देशातल्या लोकांना
कधी नुकसान होईल, किती लोक मरतील कोणाला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी जर हे खरं असेल तर निश्चितच काही लोक आता उद्या कन्झ्युमरच्या मोठ्या प्रमाणात केसेस येतील आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पार्टी करण्यात येईल. आणि बरोबरही आहे की जेव्हा ज्या सबस्टँडर्ड मेडिसिन बनवून जर ते आतून पैसे देऊन जर सरकारला आपलं लायसन्स घेत असतील किंवा औषधीला प्राधान्य देत असतील तर अशा वेळेस आम्हा सर्व लोकांना त्याचा विचार करण्याची गरज आहे. संतोषीचा कर्मयोग आणि आता लग्नाचा उंबरठ्यावर कर्मयोगी फाउंडेशनच्या मदतीने साथ. आज आमचे ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा एक सुंदरसा उपक्रम मानव मंदिर इथे जवळच आहे नागपूरच्या, तिथे तो मोठ्या प्रमाणात उपक्रम गाजवत असतात आणि अनेक लोकांना जे लोक वंचित राहिलेले आहेत त्या सर्व लोकांच्या मुलामुलींचे लग्न करून देण्याचं त्यांनी एक ठरवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. गरीब पोरं तिथे जातात आणि आपापल्या जोडीदारांसोबत लग्न करतात. हा चांगला उपक्रम ज्ञानेश्वर रक्षक यांचा आहे. आज बघूया पान 3 वरती बेरोजगारी वाढली. भूपेंद्र गणवीर, तुम्हा लोकांना माहिती आहे की भूपेंद्र गणवीर हे अत्यंत प्रखर एक मोठे थिंकर्स आहेत. लोकमतमध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने बहुजन सौरभमध्ये त्यांचं लिखाण असते. मागच्या 15-20 दिवसाआधी त्यांचं एक व्याख्यान झालं आणि कशा पद्धतीने बातम्या कशा लिहाव्या याच्यावरती बहुजन सौरभमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उद्देश केला, लोकांना सांगितलं आणि अनेकांनी त्याच्यात त्या नोट्स घेतल्यात त्यांनी. आज बघूया त्याच्या खाली लोकशाहीची अग्निपरीक्षा निवडणूक 2024. डॉक्टर भीमराव गोटे यांनी सर्वच लोकांनी तुम्हा लोकांना वारंवार सांगतात की लोकशाहीची अग्निपरीक्षा आहे, त्याच्यामुळे EVMवरती जिकडे तिकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. कालपासून मी सुद्धा सर्व कलेक्टरना एक पत्र दिलं की ज्यावेळेस कॅन्डिडेटला एक हमी द्या की जेणेकरून ज्या मशिनीने तुम्ही इलेक्शन घेणार आहे ती फुल प्रूफ आहे, त्याच्यातनं कुठल्याही पद्धतीचं हेराफेरी होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी हे आहे. आज पुन्हा आम्ही लिहिलेलं आहे एक दुसरं पत्र मी त्यांना दिलेलं आहे की वायरलेस इंटरनेट जिथे जिथे त्या मशीन्स असतील त्या तुम्ही हटवल्या पाहिजे. असं सर्वच लोकांनी ते लिहायला पाहिजे. विद्रोही आम्ही सारे विद्रोही. मनीष कुमार अडागळे यांचा हा लेख, आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्याला पाहून आज त्यांचा हा लेख आहे. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं चा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा विनंती आहे की तुम्हा लोकांना जर आमचा पेपर आवडला असेल तर PDF सोबत आम्ही व्हिडिओ पाठवत असतो आणि PDF लोकांना पाठवा. आज लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. मराठी माणसांनी तो वाचला पाहिजे. बसल्या सर्वांनी तो कमीत कमी तुम्ही फॉरवर्ड करू शकता. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.